वाढते प्रदूषण, घटते हरित क्षेत्र आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक महत्त्वाची मानली जाते। याच पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुर्ला पश्चिम येथे छत्रपती शिवाजी महाराज मनोरंजन मैदानात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक डॉक्टर नितेश राजहंसिंग यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलं। एक झाड एक जबाबदारी हा संदेश देत नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचं आवाहन करण्यात आलं। या उपक्रमातून परिसर अधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक बनवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे। या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक डॉक्टर नितेश राजहंसिंग यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला आहे। पूर्ण विश्वभराला माझ्या वतीने जागतिक पर्यावरण दिवसाचा खूप खूप शुभेच्छा सर्वांना। आणि आज पर्यावरण दिवसानिमित्त आम्ही इथे येलवडमध्ये हा शिवाजी मैदान आहे, शिवाजी मैदानात छत्रपती शिवाजी मैदानात आम्ही इथे झाड लावण्याचं काम केलेलं आहे। आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो इकडचे मंडल अध्यक्ष दीदीपू सिंग, माझे इथे जमलेले लाडकी बहीण सगळे वॉर्ड अध्यक्ष प्रणव सावंत, सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्या लोकांनी खूप चांगल्या प्रमाणे या कार्यक्रमाला राबवलं। आज वृक्षारोपण केलेलं आहे, परंतु बहुतांश वेळ असं पाहिलं जातं की केवळ फक्त वृक्षारोपण केलं जातं, त्याची पुढे निगा राखली जात नाही। तर त्याच्या संदर्भात तुम्ही पालिकेशी काही पत्रव्यवहार करून निगा वृक्षाची निगा राखली जाईल याच्या संदर्भात काही पाठपुरावा करणार आहे? ऑलरेडी पालिकेचे जे महेश हिरणक म्हणून गार्डन सुप्रिटेंडंट आहेत त्यांच्याशी माझी या विषयावर बोलणी झाली आहे आणि त्यांना ऑलरेडी निवेदन दिलेलं आहे मी की हे झाड लावल्यानंतर पूर्ण याची काळजी घेण्याचं काम त्यांचं डिपार्टमेंट करणार। त्यामुळे इथं 2-3 लोकांना पालिकेने अलॉट पण केलेलं आहे, त्या लोकांचं काम आहे या जे झाड आज आम्ही लावून जाणार आहे त्याची काळजी घेण्याची। गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहू शकतो की मुंबईमध्ये जर मोठा पाऊस पडतो त्यावेळेस मुंबईची तुंबाई होते, परंतु तुमच्याकडनं सातत्यानं सांगितलं जातं की यावेळेस मुंबईची तुंबाई होणार नाही। कशा प्रकारची एकूणच नालेसफाई मुंबईमध्ये झालेली आहे, तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये वगैरे काय? नालेसफाईचा पूर्ण पाहणी केलेले आमचे वॉर्ड अध्यक्ष, आमचे मंडळ अध्यक्ष गेल्या 1 महिन्यापासून ते रस्त्यावर आहेत, गल्लीत जाऊन नाल्यावर जाऊन पाणी करतायत की कुठं काम झालं आहे कुठं नाही झालं आहे। मॅक्झिमम ठिकाणी 80-85% काम आम्ही इकडचं संपून घेतलेलं आहे आणि बाकी उरलेलं काही कुठं जर काम असेल तर आमचे कार्यकर्ते जे आहेत भाजप पार्टीचे ते लागलेत। यावेळी स्थानिक नागरिक, भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।